तर बघा मुलांनो, नेक्स्ट वर्ड काय आहे तर मोमेंट शुड नेवर बी ड्राईव्ह अवे. काय आहे मुलांनो, मोमेंट शुड नेवर बी ड्राईव्ह अवे. इथे काय सांगितलेलं आहे की मोमेंट म्हणजे काय मुलांनो, तर मोमेंट्स म्हणजेच क्षण. मोमेंट्स म्हणजेच काय मुलांनो, तर क्षण. प्रत्येक क्षण न क्षण आपल्या आयुष्यातला कसा असतो तर खूपच महत्त्वाचा हा असतो. बघा मुलांनो, स्पेलिंगसुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर इथे उच्चारण त्याचं करायचं आहे. बघा मुलांनो कसं ते, बघा मोमेंट्स, MOMENTS. मोमेंट्स म्हणजेच काय मुलांनो, तर क्षण. हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात असू द्यायचं आहे. जेणेकरून काय होईल मुलांनो, की आपलं जे काही पुढचं चॅप्टर असणार आहे, लेसन असणार आहे, त्यात जर आपल्याला हे वर्ड्स आले तर आपल्याला ते वर्ड्स सहज सुचत जाणार आहे आणि त्याची जी लिंक आहे ती जुळत जाणार आहे आणि आपल्याला प्रत्येक शब्दाचा जो अर्थ आहे तो माहिती पडणार आहे. म्हणूनच आपण प्रत्येक शब्द जो आहे तो काय करायचा आहे तर उच्चारायचा आहे. बघा मुलांनो, मोमेंट्स, MOMENTS. मोमेंट्स म्हणजेच काय मुलांनो, तर क्षण. शुड नेवर बी ड्राईव्ह अवे. आपण काय करतो मुलांनो, जर आपल्याला एखादं काम दिलेलं असेल किंवा एखादं आपल्याला जबाबदारी दिलेली असेल, सांगितलेलं असेल की तू काय कर, तुझ्या लहान भावाला सांभाळ किंवा लहान बहिणीला सांभाळ, तर आपण काय करत असतो मुलांनो, तर पालकांनी जे काही सांगितलेलं आहे आपलं थोड्या वेळापुरतं आपण ते लक्षात ठेवतो. आणि जर आपले फ्रेंड्स आलेले असेल तर आपण काय करत असतो मुलांनो, आपण विसरून जातो की आपल्याला आपल्या पेरेंट्सनी काय जबाबदारी दिलेली आहे, काय ड्युटी दिलेली आहे आणि आपण कुठल्या खेळण्यामध्ये काय करत असतो, रममान होत असतो आणि आपण विसरून जातो की आपल्याला काय करायचं आहे, आपली जी काही बेबी ब्रदर आहे त्याची काळजी घ्यायची आहे किंवा बेबी सिस्टर आहे तिची काळजी घ्यायची आहे, त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे. हे आपण काय करत असतो मुलांना, विसरून जात असतो. म्हणून आपल्याला जे काही जबाबदारी दिलेली आहे ती आपल्याला काय करायची आहे, परिपूर्ण करायची आहे. तेही पूर्ण फोकस एकत्रित करूनच आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी ड्युटी आहे ती कंप्लीट करायची आहे. म्हणून बघा मुलांनो, मोमेंट शुड नेवर बी ड्राईव्हफुल अवे. आपल्याला इथे काय करायचं आहे तर आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण न क्षण हा कसा करायचा आहे, यूजफुल करायचा आहे, उपयुक्त करायचा आहे. आपण जरी म्हणत असो की आज मला जे काही काम दिलेलं आहे ते मी काय करणार आहे तर उद्या करणार आहे, पण जर तुम्ही असंच करत गेलं तर तुमचा उद्या कधीही उगवणार नाही. म्हणून मुलांना काय करायचं आहे, ज्या दिवशीचे जे काम तुम्हाला दिलेलं आहे तेच काम त्या दिवशी तुम्ही पूर्ण करायचं आहे. म्हणजे काय होईल मुलांनो, तर प्रत्येक मुमेंट किंवा प्रत्येक क्षण तुमचं काय होईल, सार्थक लागणार आहे किंवा युजफुल होणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी तुम्ही काय ठरवायचं आहे की मला जे काही सोसायटी असो किंवा आपले पेरेंट्स असो किंवा कुठल्याही सोसायटीमधील व्यक्ती असो, त्यांनी जर आपल्याला काही काम सांगितलं असेल तर ते तुम्ही नाकारायचं नाही आहे. जर योग्य काम असेल तर तुम्हाला ते काय करायचं आहे तर ते परिपूर्ण करायचं आहे. प्रत्येक मुलाला किंवा मुलीला काय वाटतं की मी गुड बॉय व्हावं, गुड गर्ल व्हावं, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मुलांना, तर तुमची जी ड्युटी आहे, जी जबाबदारी आहे ती पूर्ण करायची आहे. तुम्हाला जे वरिष्ठ तुम्हाला काम सांगतात ते काम देखील तुम्हाला कसे करायचे आहे तर पूर्ण करायचे आहेत. आणि मग तुम्हाला काय क्रेडिट मिळतं मुलांना, तर तुमचे जे पेरेंट्स आहे किंवा आजी आजोबा आहे ते काय म्हणतात की माझी नात खूप कशी आहे, गुड गर्ल आहे किंवा माझा नातू खूप गुड गर्ल आहे, गुड बॉय आहे. म्हणजेच तुम्हाला चांगल्यापणाची काय मिळत असते तर पदवी मिळत असते, क्रेडिट मिळत असतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक क्षण ना क्षण आपल्याला उपयुक्त करायचा आहे मुलांना. बघा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की सो वर्क वाईल यू वर्क अँड प्ले वाईल यू प्ले. सो वर्क वाईल यू वर्क अँड प्ले वाईल यू प्ले. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला काम असेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये खेळ हे मिक्स करायचं नाही आहे, तर खेळ हे वेगळं ठेवायचं आहे, कामसुद्धा वेगळं ठेवायचं आहे आणि ठरलेल्या जी काही वेळ आहे त्या वेळेत आपलं काम कंप्लीट करायचं आहे आणि ठरलेल्या वेळेतच आपल्याला खेळ देखील खेळायचे आहेत. म्हणून मुलांना काय सांगितलेलं आहे, सो वर्क वाईल यू वर्क अँड प्ले वाईल यू प्ले. जेव्हा तुम्ही खेळत असणार तेव्हा तुम्ही खेळतच राहायचं आहे, पण ठरलेल्या वेळेमध्ये. आणि
तुम्हाला जेव्हा एखादं काम दिलेलं असेल, आता तुम्हाला जर स्टडी करायचं काम दिलं, अभ्यास करण्याचं काम दिलं किंवा एखाद्या विषयाचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला दिले, तर तुम्ही काय करणार मुलांनो, ते कंप्लीट झाल्याशिवाय दुसऱ्या वस्तूवर किंवा गोष्टीवर तुमचे जो फोकस आहे तो जाणार नाही. म्हणजे फुल फोकस करून आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेली जे काही गोष्टी आहेत किंवा काम आहेत त्याच गोष्टीवर तुमचं लक्ष कसं करायला हवं, तर केंद्रित करायला हवं. जेणेकरून तुम्हाला दिलेली एक गोष्ट तुम्ही कंप्लीट करून मग तुमच्याकडे काय येणार आहे, तर दुसरी गोष्ट येणार आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, तर पुढे चालत राहायचं आहे. जेणेकरून एक काम संपल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला शाबासकी मिळाली, तर दुसरं काम करण्यासाठी तुम्ही कसे असतात, अगदी तत्पर असता. खूप तुम्ही ऊर्जावान होता किंवा ॲक्टिव्ह होता, की आता फर्स्ट काम माझं कसं झालेलं आहे, सक्सेस झालेलं आहे. आता मी काय करणार आहे, की दुसऱ्या हे कामाला आता सुरुवात करणार आहे. म्हणून मुलांनो, आपल्या जे काही लहानपण आहे त्याच्यामध्ये खेळसुद्धा महत्त्वाचा आहे आणि कामसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपल्याला जे काही काम सांगितलं जाईल त्याला नकार न देता अगदी उत्साहाने आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पेरेंट्सचं, आपल्या सोसायटी मेंबरचं ऐकायचं आहे आणि योग्य असेल ते काम आपल्याला काय करायचं आहे, डन करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला गुड, बेटर, बेस्ट अशा काय मिळणार आहेत, तर क्रेडिट मिळणार आहे. पुढे बघा मुलांनो, सो वर्क वाईल यू वर्क अँड प्ले वाईल यू प्ले. म्हणून जर बघा, आपण एखादी चांगल्या गोष्टी जर आपण केल्या तर काय म्हणतात, की हा मुलगा किंवा ही मुलगी किती छान आहे. हे काय करते, की कुठलंही हिला काम दिलं किंवा हिला कुठलीही जबाबदारी दिली तर ही मुलगी किंवा मुलगा काय करतो, तर आपलं जे वर्क आहे ते डन करत असतो, कंप्लीट करत असतो. म्हणून इतरांपेक्षा हे बेस्ट किंवा तो बेस्ट असं आपल्याला काय मिळतं मुलांना, तर क्रेडिट मिळत असतं. म्हणून मग ते काय म्हणतात, आपल्याला सोसायटी असो, पेरेंट्स असो किंवा आपल्या घरातील मेंबर्स असतो, ते जर आपण एखादं काम कंप्लीट केलं तर म्हणतात, जा आता तू खेळायला जाऊ शकतोस. म्हणजेच आपल्याला जास्तीची ॲक्टिव्हिटीज जर आपण केली तर आपल्याला त्याचे खूप सारे बेनिफिट्स मिळू शकतात. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपल्याला काय करायचं आहे, तर जास्तीचं जे काही आहे ॲक्टिव्हिटीज ते जर आपण करत राहिलो त्याने आपण कार्यक्षम होणार आहोत. आणि कार्यक्षम झाल्यानंतर आपण काय करणार आहोत मुलांना, तर कार्यक्षम झाल्यानंतर आपल्याला आपलं क्रेडिट मिळणार आहे आणि त्याने आपण काय होतो, आपल्या ज्या होप्स आहेत त्या वाढतात. आपण आणखी पुढची जबाबदारी पेलण्यासाठी काय होतं मुलांनो, तर तेवढं आपण कॅपेबल होतो. म्हणजे तेवढी क्षमता आपली जी आहे ती वाढत असते. म्हणूनच आपण काय करायला पाहिजे मुलांनो, जी काही सोसायटी आहे, आपले फॅमिली मेंबर्स आहेत, त्या सगळ्यांचं आपण योग्य ते ऐकायला पाहिजे आणि त्यानुसार वागायला पाहिजे. जसं आपण आता लहान आहोत तर आपण आपल्या जे काही रूटीन आहे त्याला आपण काय करायला पाहिजे, तर नियमबद्ध करायला पाहिजे. काही रूल्स आपण आखायला पाहिजेत आणि ते रूल्स आपण आपल्या लाईफमध्ये फॉलो करायला पाहिजे. जेणेकरून काय होईल मुलांनो, तुम्ही ॲक्टिव्ह होणार आणि पुढचे जे काही चॅलेंजेस आहेत ते ॲक्सेप्ट करण्यामध्ये तुम्हाला आणखी काय होईल मुलांनो, तर इंटरेस्ट निर्माण होणार. म्हणून प्रत्येक चॅलेंज जर तुम्ही फेस केला त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय होईल मुलांनो, आणखीच आवड जी आहे ती निर्माण होत जाईल आणि तुम्ही काय करणार आहेत, प्रत्येक प्रॉब्लेम्स असो किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असो त्याला तुम्ही फेस करण्याची जी तुमची कॅपॅसिटी आहे ती कशी होईल मुलांनो, तर वाढत जाणार आहे. म्हणून या लेसनमध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर या लेसनमध्ये आपण शिकलेलो आहोत की सो वर्क वाईल यू वर्क. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा काम करायचं आणि जेव्हा तुम्ही खेळत असणार तेव्हा तुम्ही खेळायचं. पण मुलांनो, ठरलेली जी वेळ आहे त्यातच तुम्हाला ते काय करायचं आहे, दोन्ही गोष्टी कंप्लीट करायच्या आहे, वर्कसुद्धा आणि प्लेसुद्धा. पुढे बघूया. बघा मुलांनो, याच्या ही जी पोएम आहे तिचं मराठीत सुद्धा आपण काय केलेलं आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे. बघा मुलांनो, कामाच्या वेळी काम आणि खेळाच्या वेळी खेळ, कार्यक्षम आणि आनंद राहण्यासाठी हाच खरा मार्ग आहे. जर आपण आपल्या लाईफमध्ये जर काही रूल्स फॉलो केले किंवा ठरवले तर आपण कसे असणार आहोत, कार्यक्षम असणार आहोत. आणि आपण जर कार्यक्षम असलो तर आपण कसे असणार आहोत, आनंदी असणार आहोत. बघा मुलांना, तुम्ही विचार करा, जर आपण काहीही काम न करता फक्त बसून राहिलो किंवा टी व्ही वगैरे बघत राहिलो किंवा घरातच आपण राहिलो तर बाहेरच्या गोष्टी आपल्याला माहिती पडणार आहे का?
नाही. त्यामुळे आपण कसं असायला हवं मुलांना, तर ॲक्टिव्ह असायला हवं, कार्यक्षम असायला हवं, जेणेकरून तुम्हाला काय होईल की इतर नॉलेजसुद्धा तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुम्ही कसे होणार, तर त्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह होणार. म्हणूनच तुम्हाला काय करायला पाहिजे की कामाच्या वेळी काम आणि खेळायच्या वेळी खेळ हा खेळलाच पाहिजे. बघा, खेळणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं आपण ह्या वयामध्ये असताना देखील आपण काही जबाबदाऱ्या ह्या काय करत असतो, तर अगदी सक्सेसफुल करत असतो. तसंच खेळणं देखील महत्त्वाचं आहे. कशासाठी मुलांना, तर आपली व्यवस्थित फिजिकली वाढ व्हावी म्हणून. बघा मुलांना, आपण फिजिकली ॲक्टिव्ह राहावं यासाठी देखील काय आहे की खेळ खेळणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपली एक्सरसाइज होते, व्यायाम होतो आणि मग आपलं जे शरीर आहे ते कसं होतं मुलांना, अगदी ऊर्जावान होतं, हेल्दी आपण राहतो. त्यामुळं खेळणंसुद्धा कसं आहे, खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. पुढे बघूया. बघा मुलांना, नेक्स्ट काय आहे, तर जे कराल ते पूर्ण ताकदीनिशी करा, कारण अर्धवट केलेल्या गोष्टी अपयशी होतात. आपण कुठलंही काम जर हाती घेतलं तर ते आपल्याला कसं करायचं आहे, ताकदीनिशी करायचं आहे. खूप त्याच्यात आपल्याला एफर्ट्स टाकायचे आहेत, आपल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि सर्वोत्तम कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे, करायची आहे. जेणेकरून ह्या मुलीने किंवा ह्या मुलीने किंवा मुलाने काय केलेलं आहे, तर ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेललेली आहे किंवा पूर्ण केलेली आहे असं आपल्याला काय मिळत असतं, क्रेडिट मिळत असतं. म्हणून मुलांना, आपल्याला जी काही जबाबदारी दिली जाईल किंवा काम दिलं जाईल ते आपल्याला कसं करायचं आहे, अगदी ताकदीनिशी करायचं आहे. जेणेकरून नेक्स्ट टाईमसुद्धा आपल्याला काय मिळेल, तर काम मिळणार आहे आणि आपली वाहवासुद्धा होणार आहे, प्रशंसासुद्धा होणार आहे. प्रशंसा झाल्याने आपल्याला काय होतं की अगदीच आपण हॅपी होतो, खूप आनंदी होतो आणि जे दुसरी आपल्यावर जबाबदारी येणार असेल तीसुद्धा आपण अगदी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून पूर्ण एफर्ट्स टाकून पूर्ण ताकदीनिशी आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेली जे काही जबाबदारी आहे किंवा काम आहे किंवा वर्क आहे ते आपण कसं करायचं आहे, तर डन करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. बघा मुलांना, जे कराल ते कसे करायचं आहे, पूर्ण एकाग्रतेने करायचं आहे. इथे तुम्हाला एक मुलगा दिसत आहे बघा, आजूबाजूला कोणीही नाही आहे, फक्त अभ्यास आहे की अभ्यास. फुल फोकस कशावरती केलेला आहे, तर स्टडीवरती केलेला आहे. बघा, स्टडी झाल्यानंतर तुमचे पेरेंट्स स्वतःच बोलतात, काय बोलतात की तुम्ही आता जा कशासाठी, तर खेळण्यासाठी, हो की नाही. तर तसंच आपला इथे जो काही फोकस केलेला आहे ह्या मुलाने, तसंच आपल्याला देखील काय करायचं आहे, फुल फोकस एखाद्या गोष्टीवरती, कामावरती करायचं आहे. बघा, आता हा मुलगा काय करणार आहे की दिलेल्या वेळेमध्ये जो काही सब्जेक्ट आहे, त्यांचे जे काही स्टडी करायला ह्या मुलाला दिलेले आहेत ते काय करणार आहे, तर फुल कंप्लीट करणार आहे, परिपूर्ण त्याचा अभ्यास करणार आहे. देन काय होणार आहे मुलांना, तर तो खेळायला जाणार आहे. म्हणजेच ही एक गोष्ट जी आहे ती कंप्लीट झाल्यानंतरच आपल्याला काय होईल मुलांना, तर दुसऱ्या गोष्टीमध्ये रस निर्माण होईल, आवड निर्माण होईल. बघा मुलांनो, जर तुम्ही अर्धवट अभ्यास सोडून खेळायला गेला तर तुमचं पूर्ण मन लागणार आहे का त्याच्यामध्ये, नाही लागणार. तुम्हाला सतत काय येईल की चिंता वाटेल की अरे माझा ह्या सब्जेक्टचा अभ्यास जो आहे तो कसा आहे, तर पेंडिंग आहे किंवा पूर्ण नाही आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे, आधी जे इम्पॉर्टंट काम आहे ते तुम्हाला कसं करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. देन तुम्हाला खेळायला जायचं आहे. बघा, त्याने आधी काय केलेलं आहे, तर त्याचा स्वतःचा जो अभ्यास आहे तो पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर मग तो कुठे गेलेला आहे, तर खेळायला गेलेला आहे. आणि मग बघा, तुम्हाला जर तुमच्या मम्मीने सांगितलं, तुमच्या आईने सांगितलं की तू काय कर, जो शाळेचा अभ्यास आहे तो कंप्लीट कर आणि मग मित्रांसोबत खेळायला जा. मग बघा, तुम्ही ही जी जबाबदारी आहे ती पूर्ण केल्यानंतर तुम्ही आणखी आनंदाने किंवा आणखी उत्साहाने काय करत असता, खेळायला जात असता आणि मन लावून मनसोक्तपणाने तुम्ही काय करत असता, खेळत असता. पण जर तुम्ही ही जी जबाबदारी आहे तुमची, हे जे तुम्हाला काम आहे दिलेलं, जर ते तुम्ही केलंच नाही किंवा अर्धवट केलं
तर तुमचं मन दुसऱ्या कामामध्ये म्हणजे खेळण्यामध्ये सुद्धा लागणार नाही. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की एक जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय किंवा एक काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काम घ्यायचं नाही, दुसरं वर्क करायचं नाही. म्हणून बघा, एकाग्रतेने हा मुलगा इथे आपल्याला काय दिसत आहे, तर स्टडी करताना इथे मुलगा तो दिसत आहे. एकाग्रतेने त्याने स्टडी केल्यानंतरच त्याला काय करणार आहे, तर दुसरं काम म्हणजेच खेळण्याचं, त्याच्या आवडीचं काम मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायचं आहे, फुल फोकस टू स्टडी अँड देन बघा आपल्याला काय मिळत आहे, तर खेळायला मिळत आहे. आता नेक्स्ट बघूया. बघा नेक्स्ट काय आहे मुलांनो, जे कराल ते पूर्ण ताकदीनिशी करा, कारण अर्धवट केलेल्या गोष्टी अपयशी होतात. आता तुम्हाला समजा इंग्रजीचा अभ्यास दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही शब्द अर्थ कसे करायचे आहेत, लर्न करायचे आहे, वर्ड मिनिंग तुम्ही काय करायचे आहेत, लर्न करून यायचे आहेत. पण तुम्हाला दिलेल्या 10 शब्दांपैकी जर तुम्ही 5च शब्द केले आणि तुम्ही असा विचार केला की आता 5 शब्द मी कधी करणार आहे, तर खेळ करून आल्यानंतर किंवा खेळून आल्यानंतर मी काय करणार आहे, तर पुढचे शब्द करणार आहे. पण बघा मुलांनो, तुम्ही खेळण्यामध्ये एवढे काही रममान होता की तुम्ही विसरून जाता की तुमचा जो अभ्यास आहे तो कसा आहे, अपूर्ण आहे. म्हणजेच पूर्ण लक्ष तुम्ही कुठे केलेलं असतं, खेळामध्ये केलेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर शाळेमध्ये काय होतं मुलांनो, तर आपलाच जो होमवर्क आहे किंवा आपली जी स्टडी आहे ती कशी असते, इनकम्प्लीट असते. त्यामुळे आपलं जे काही फर्स्ट वर्क आहे ते आपल्याला काय करायचं आहे, तर कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि देन तुम्हाला जे काही खेळण्याचं काम आहे ते तुम्हाला मग कंप्लीट करायचं आहे. पुढे बघूया. बघा नेक्स्ट काय आहे, कुणीही सांगेल ते काम उत्तम केले पाहिजे. कुणीही सांगेल, जसं की आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये खूप जण असतात, आजी आजोबा असतात, काका काकी असतात, तसेच कझिन सिस्टर्स, कझिन ब्रदर असतात. खूप सारे आपल्या घरामध्ये मेंबर्स असतात आणि आपण त्यांचं काम ऐकतो, म्हणून ते आपल्याला काय करत असतात, काम सांगत असतात की ही मुलगी, हा मुलगा खूप चांगला आहे. आपलं काय करत असतो, तर आपलं पटकन काम ऐकत असतो आणि मग काय करत असतो तो, की काम सांगितल्यामुळे आणि तुम्ही ते पूर्ण केल्यामुळे तुम्हाला क्रेडिट दिलं जातं किंवा चॉकलेट दिलं जातं किंवा बक्षीस दिलं जातं. आणि मग तुमची जी एनर्जी आहे ती आणखी कशी होते, वाढत जाते. आणि मग तुम्ही काय करत असता मुलांना, तुम्ही आणखी तुमच्यावरती जी काही सेकंड जबाबदारी येते किंवा दुसरं वर्क तुमच्या वाट्याला येतं, तेव्हा तुम्ही दुसऱ्या वर्कमध्ये सुद्धा काय करतात, तेवढ्याच एनर्जीने ते काम कंप्लीट करत असता. म्हणून घरातल्या प्रत्येक सदस्याचं, प्रत्येक मेंबरचं तुम्ही काय करायला हवं, तर काम ऐकायला हवं. तुम्हाला चांगलं बनायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, कार्यक्षम असायला पाहिजे आणि प्रत्येकाचं काम देखील आपण पूर्ण करायला पाहिजे. पुढे बघूया. बघा मुलांना, वेळ वाया जाऊ देऊ नये. आपण आपल्या लाईफमधला जो प्रत्येक मोमेंट असतो, प्रत्येक क्षण जो असतो तो कसा असतो मुलांनो, तर खूपच महत्त्वाचा असतो. म्हणून आपण वेळ अजिबात वाया घालवायचा नाही आहे आणि प्रत्येक मोमेंट जो आहे तो आपण सत्कर्मी लावायचा आहे, चांगल्या गोष्टीसाठी लावायचा आहे मुलांनो. तरच काय होईल मुलांनो, आपलं जे प्रत्येक वर्क जे आपल्याला दिलेलं आहे ते डन होईल. आपण तर बघतोच की आपली आजीसुद्धा काम करत असताना आपल्याला दिसते, वडीलसुद्धा काम करताना दिसतात. बघा इथे आपल्याला आजीसुद्धा काम करताना दिसत आहे, रीडिंग करते किंवा इतर जे काही कामं तिला दिले जातात, जसं भाजी निवडण्याचं किंवा स्वेटर विणण्याचं, म्हणजे काहीही काम असो तेव्हासुद्धा ते करत असतात, कारण ते ॲक्टिव्ह असतात. जर आपल्यालाही ॲक्टिव्ह व्हायचं असेल, कार्यक्षम व्हायचं असेल, तर आपल्याला काय करायचं आहे मुलांना, तर फॅमिली मेंबर्सचे किंवा सोसायटीचे किंवा फ्रेंड्सचे जे काही योग्य असेल ते कामं आपल्याला काय करायचे आहेत, तर डन करायचे आहेत किंवा कंप्लीट करायचे आहेत. पुढे बघूया. बघा मुलांनो, म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर म्हणूनच कामाच्या वेळी काम करा आणि खेळाच्या वेळी खेळ खेळा. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर कामाच्या वेळी काम करायचं आहे आणि खेळाच्या वेळी खेळ खेळायचा आहे. म्हणजेच काय होईल मुलांनो, की आपलं जे काही
आपल्याला दिलेलं जे काही काम आहे ते कंप्लीट होईल आणि कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, आजी असो, आजोबा असो, काका असो, काकी असो आपल्याला काय करते तर बक्षीस देते. चॉकलेट असो, बिस्किट असो, वेफर्स असो, ते आपल्याला काय देत असतात, बक्षीस म्हणून देत असतात. आणि मग आपण त्यांचं जे काम आहे ते आणखी काय करत असतो, ऐकत असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम आपण पुढे कंप्लीट करून नेत असतो. बघा मुलांनो, पुढे बघूया. बघा मुलांनो, आपण 3.6 हे जे आपलं चॅप्टर आहे, कुठलं मुलांनो, वन थिंग ॲट अ टाईम, या लेसनमध्ये, या पोएममध्ये आपण काय शिकलेलो आहोत की प्रत्येक काम जे आहे ते कामाच्या वेळी आपण कामच केलं पाहिजे आणि खेळायच्या वेळी आपण खेळलंच पाहिजे. प्रत्येक मोमेंट, प्रत्येक क्षण आपल्यासाठी कसा आहे तर खूप महत्त्वपूर्ण आहे, तो यूजफुल झालाच पाहिजे. हे आपण वन थिंग ॲट अ टाईम या लेसनमधून किंवा पोएममधून आपण शिकलेलो आहेत मुलांनो. आता बघूया याचे काही शब्द अर्थ म्हणजेच वर्ड मिनिंग आपण जाणून घेणार आहोत. बघूया. तर बघा मुलांनो, वन थिंग ॲट अ टाईम या पोएममध्ये आपण काय करणार आहोत तर काही वर्डचे आपल्याला काय दिलेले आहेत तर मिनिंग दिलेले आहेत आणि ते आपण इथे समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, वर्ल्ड काय आहे मुलांनो, WORD. काय मुलांनो, WORD. वर्ड म्हणजेच काय मुलांनो तर वर्ड म्हणजेच शब्द. काय मुलांनो, वर्ड म्हणजेच काय तर वर्ड म्हणजेच शब्द. आणि मीनिंग म्हणजे काय मुलांनो तर मीनिंग म्हणजे अर्थ. काय मुलांनो, मीनिंग म्हणजे अर्थ. बघा, MEANING. काय मुलांनो, MEANING. मीनिंग म्हणजेच काय तर अर्थ. कशाचा अर्थ मुलांनो, अगदी बरोबर, शब्दांचा अर्थ. कुठल्या पोएमचा आपण जाणून घेणार आहेत, वन थिंग ॲट अ टाईम. ही जी आपली 3.6 पोएम आहे त्याचे आपण काय करणार आहोत तर वर्ड मिनिंग जाणून घेणार आहोत. बघा मुलांनो, फर्स्ट जो वर्ड आहे आपला तो काय आहे, तो आहे फर्स्ट वर्ड व्हाईल. काय आहे मुलांनो, फर्स्ट वर्ड व्हाईल. बघा, WHILE. काय आहे मुलांनो, WHILE. व्हाईल म्हणजेच काय मुलांनो तर व्हाईल म्हणजेच ज्यावेळी. काय मुलांनो, WHILE. व्हाईल म्हणजेच ज्यावेळी. नेहमी आपल्याला काय करायचं आहे मुलांनो तर जे काही शब्द आहे इंग्रजीचे त्याचं उच्चारण सारखं करत राहायचं आहे. का मुलांनो, कारण नेक्स्ट पोएम असो किंवा लेसन असो त्याच्यामध्ये हे शब्द, काही शब्द आलेले असतात आणि ते जर आपल्याला आधीच माहिती असेल तर आपल्याला त्यांची एकमेकांशी काय लिंक लावता येते आणि त्याचा अर्थसुद्धा आपल्याला कळत जातो. बघा मुलांनो, व्हाईल. व्हाईल म्हणजेच काय तर ज्या वेळी. आणि नेक्स्ट काय आहे मुलांनो, यूजफुल. काय आहे सांगा पाहू, यूजफुल. बघा, USEFUL. काय मुलांनो, USEFUL. युजफुल म्हणजेच काय मुलांनो तर युजफुल म्हणजेच उपयुक्त. काय आहे मुलांनो, युजफुल म्हणजेच उपयुक्त. नंतर आहे बघा, वे. WAY. काय मुलांनो, WAY. वे म्हणजेच काय मुलांनो तर मार्ग किंवा दिशा. बघा ना, आपण आपल्या लाईफमध्ये जे काही एम ठरवलेलं असतं, जो काही उद्देश ठरवलेला असतो त्या डायरेक्शनने जर आपण गेलो, त्या मार्गाने, त्या वेने जर आपण गेलो तर मुलांनो आपलं जे काही एम आहे, जो काही उद्देश आहे तो सक्सेसफुल होण्यामध्ये मदत होते. बघा, युजफुल आपण काय कुठे वापरलेला होता मुलांनो तर युजफुल म्हणजेच प्रत्येक जो मोमेंट आहे तो आपला कसा असायला हवा तर युजफुल असायला हवा. म्हणजेच काय मुलांनो तर प्रत्येक क्षण ना क्षण आपला कसा असायला पाहिजे तर युजफुल असायला हवा. आपण तो अनुयुक्त करायचंच नाही आहे, आपल्याला त्याला वाया घालवायचंच नाही आहे. कारण वेळ हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून लहानपण कधी जाईल हे आपल्याला देखील कळत नाही. त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला कसं राहायचं आहे तर कार्यक्षम राहायचं आहे, ॲक्टिव्ह राहायचं आहे आणि एव्हरी मोमेंट्स आपल्याला कसं करायचं आहे तर यूजफुल करायचं आहे. का यूजफुल करायचं आहे मुलांनो? कारण आपलं जे काही एम आहे,
आपलं जे काही उद्देश आहे त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्या वेळेपर्यंत त्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ॲक्टिव्ह कार्यक्षम असायला हवं. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर एव्हरी मुमेंट हा जो काही आहे तो यूजफुल करायला पाहिजे. कसा मुलांनो? यूजफुल करायला पाहिजे. तरच आपण काय करणार आहोत तर आपण जो काही उद्देश ठरवलेला आहे, जो काही एम ठरवलेला आहे त्या वेने जर आपण गेलो तर आपलं जे वर्क आहे ते कसं होणार आहे? अगदी सक्सेसफुल असे होणार आहे. बघा मुलांनो, नेक्स्ट वर्ड आपलं काय असणार आहे? फोर्थ. कुठलं मुलांनो? फोर्थ. आणि काय आहे ते? रूल. काय आहे मुलांनो? रूल. RULE. RULE. रूल. बघा मुलांनो, रूललाच काय म्हटलं जातं आहे? नियम. जर आपण आपल्या लाईफमध्ये स्वतःला काही रूल्स जे आहेत मुलांना ते आपण जर फॉलो केले किंवा लावून घेतले तर आपलं जे काही रुटीन आहे ते कसं होणार आहे? अगदी व्यवस्थित कंप्लीट होणार आहे. एव्हरी वर्क जे आहे ते डन होण्यास आपली काय होणार आहे तर हेल्प होणार आहे, मदत होणार आहे. म्हणून रूल किंवा रिवाज जे आहेत मुलांना ते आपण स्वतःला लावूनच घ्यायला पाहिजे. जसं की बघा मुलांनो, जर आपण असं ठरवलं की माझे स्कूल आहे 12:30ला पण मी जाणार 1 o'clockला, तर असं चालेल का मुलांनो? नाही. तो शाळेने लावून दिलेला, स्कूलने लावून दिलेला तो काय आहे? एक रूल आहे किंवा नियम आहे. ठरलेल्या वेळेतच आपल्याला काय करावं लागतं तर स्कूलला जावं लागतं. तसंच आपण सुद्धा आपल्यासाठी काहीतरी रूल्स हे जे आहे ते लावून घ्यायला पाहिजे. का मुलांनो? कारण एव्हरी मोमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट्स वाय आपल्याला काय करायला पाहिजे तर एव्हरी रूल आपण फॉलो करायला पाहिजे, स्वतःला लावून घ्यायला पाहिजे. जसं अर्ली मॉर्निंग उठणं किंवा अर्ली मॉर्निंग एक्सरसाइज करणं किंवा योगा करणं, हे सगळं जर आपण काय केलं, फॉलो केलं तर आपलं जे काही एम आहे ते सक्सेसफुल होण्यामध्ये काय होणार आहे तर आपल्याला हेल्प होणार आहे. नेक्स्ट बघा मुलांनो, काय आहे? फिफ्थ वर्ड. काय असणार आहे बघा ते? डन बाय हाल्वेज. काय असणार आहे मुलांनो? डन बाय हाल्वेज. बघा मुलांनो, अर्धवट काम सोडून देण्याची प्रक्रिया. बघा, काही मुलांना किंवा मुलींना सवय राहते की अर्धवट काम सोडून देणे. बघा ना, काही जणांना खेळ खेळण्यासाठी काय करतात ते की आपलं जे काही काम त्यांना दिलेलं आहे ते काम ते काय करत असतात तर सोडून देत असतात आणि म्हणतात की आई मी काय करेन, आता खेळून आल्यानंतर हे काम करेन. पण तसं चालणार आहे का मुलांनो? तुम्हाला जास्तीत जास्त काय आवडतं तर खेळणं आवडतं आणि मग तुम्ही काय करता त्या खेळामध्ये तुमचं जे लक्ष आहे ते केंद्रित होतं आणि मग तुम्ही विसरून जाता की तुमचं जे काही एम आहे ते काय आहे किंवा तुम्हाला काय वर्क दिलेलं आहे ते तुम्ही विसरून जाता आणि तुमचा वेळ कसा घालवता? वाया घालवता. म्हणून जे काही आधी दिलेलं वर्क आहे ते तुम्हाला कसं करायचं आहे? व्हेरी गुड. तुम्हाला ते डन करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे आणि त्यानंतरच तुमचा एव्हरी मुमेंट कसा होणार आहे? यूजफुल होणार आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायचं आहे की कुठलाही वर्क जे आहे ते इनकम्प्लीट ठेवायचं नाही आहे, अर्धवट ठेवायचं नाही. तर पूर्ण ताकदीनिशी आपल्याला काय करायचं आहे ते वर्क डन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ट्राय करा की तुम्ही काय करणार, प्रत्येक वर्क कसं करणार तर डन करणार आणि बेस्ट करणार. बघा मुलांनो, नेक्स्ट वर्ड जे आहे आपलं ते आहे 6. कुठलं मुलांनो? 6. आणि काय आहे ते? मोमेंट्स. काय मुलांनो? मोमेंट्स. बघा, MOMENTS. MOMENTS. मोमेंट्स म्हणजेच काय मुलांनो तर क्षण. आत्ता आपल्याला असं वाटतं की आता माझे काय आहे तर खेळायचे दिवस आहे, पण तुम्हालाही माहीत आहे की हे जे खेळायचे दिवस आहे ते किती लवकरात लवकर निघून जातात, पटापट निघून जातात आणि मग स्कूल लेवलवरून आपण कॉलेज लेवलला पोहोचतो आणि मग पुढच्या लेवलला आपण पोहोचत असतो. म्हणून जो मोमेंट आहे तो कसा आहे मुलांनो? अगदी महत्त्वपूर्ण आपल्या लाईफमध्ये आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे की लेवल बाय लेवल आपल्याला काय करायचं आहे तर पुढे जात राहायचं आहे, मध्येच थांबायचं नाही आहे. कुठलंही काम, कुठलंही वर्क आपल्याला इनकम्प्लीट ठेवायचं नाही आहे. पूर्ण ताकदीनिशी तुम्ही काय करणार आहात तर एव्हरी वर्क तुम्ही डन करण्यासाठी प्रयत्न करणार आहात, तत्पर असणार आहात. ओके मुलांना, नेक्स्ट वर्ड आपण बघूया
ट्रायफल. काय बघणार आहोत? ट्रायफल. बघा मुलांनो, TRIFLE. ट्रायफल म्हणजेच काय मुलांनो? तर वेळ व्यर्थ घालवणे. काय मुलांनो? वेळ व्यर्थ घालवणे. असे आपल्यापैकी बहुतेक जण असे आहेत, ते काय करतात, तर आपला वेळ जो आहे तो व्यर्थ घालवत असतात. का व्यर्थ घालवत असतात मुलांनो? कारण आपल्याला काय वाटत असतं की जो क्षण येणार आहे तो कसा आहे, तो माझ्या खेळण्यासाठीच आहे. आज जर मी काम नाही केलं तर ते मी उद्या करेन, उद्या नाही केलं तर परवा करेन. असं करत 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 आपलं जे काम आहे ते अर्धवटच राहून जातं. आणि मग पुढे गेल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो की अरे, जर मी ज्या वेळेला ते काम केलं असतं तर कदाचित आज माझ्यावर एवढं बर्डन आलं नसतं, एवढा ताणतणाव मला आला नसता. जसं की आपल्याला माहितीच आहे की जास्तीत जास्त मुलं-मुली काय करत असतात की एक्झामच्या वेळेस ते जास्त ताणतणाव घेत असतात, बर्डन घेत असतात आणि परीक्षा देत असतात. पण ज्या कोणी मुलांनी किंवा स्टुडंट्सनी जर आधीपासूनच काय केलेलं आहे, एव्हरी सब्जेक्टचा जर डिटेल्समध्ये अभ्यास केलेला असेल तर त्यांच्यावरती अजिबात ताणतणाव येत नाही. म्हणून आपण स्वतःला त्यासाठी काय करायचं आहे, तर रूल्स लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होईल मुलांनो, आपली वेळ वाया जाणार नाही. प्रत्येक मोमेंट आपण सार्थक करणार आहोत आणि तो युजफुल झाल्यानंतर आपलं जे काही एम आहे ते कसं होणार आहे, सक्सेसफुल होणार आहे. बघा मुलांनो, इथे ही जी आपली पोएम आहे 3.6, कुठली मुलांनो? वन थिंग ॲट अ टाईम. ह्या पोएममध्ये आपण ती पोएम आपण अभ्यासली, तसेच व्यवस्थितपणे ती लर्न केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्याला वर्ड्स आलेले आहे ते वर्ड्स आपण काय केलेले आहे, तर अभ्यासलेले आहे. त्याचं मीनिंग आपण समजून घेतलेलं आहे. आणि नक्कीच ह्या पोएममध्ये जे काही वर्ड्स आलेले आहेत ते जर पुढच्या पोएममध्ये किंवा लेसनमध्ये आलेले असेल तर आपल्याला त्याचं सहजच काय होईल मुलांनो, तर मीनिंग लावता येणार आहे, अर्थ समजणार आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायचं आहे, तर एव्हरी जो वर्ड आहे तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर नक्कीच मुलांनो, आपलं जे चॅप्टर आहे किंवा आपलं जे काही पोएम आपण घेतलेली आहे कुठली मुलांनो, तर वन थिंग ॲट अ टाईम ही जी आपली पोएम आहे ते तुम्हाला नक्कीच इथे समजलेली असेल. आपण अगदी व्यवस्थितपणे इथे त्याचं काय घेतलेलं आहे, स्पष्टीकरण घेतलेलं आहे. एव्हरी वर्ड जो आहे तो आपण एक्सप्लेन केलेला आहे आणि आपण वर्ड मीनिंग देखील समजून घेतलेलं आहे. तर नक्कीच मुलांनो, तुम्हाला वन थिंग ॲट अ टाईम ही जी पोएम आहे ती नक्कीच तुम्हाला समजलेली असेलच. तर मुलांनो, आता आपण नवीन लेसनमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.